महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की
सच्चिदानंद महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। बसवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। शिरोमणि ब्रह्म स्वामी महाराज की जय। निधि अम्बा महादेवी माता की जय। श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय। शिवाय ब्रह्मणे नमः। यामावत्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपरं धर्मचारणं शम्भो प्रणमामि परां शिवम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत्पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमपूज्य शतस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली सुक्षेत्राधिपति आराध्य देव श्री शिवलिंगेश्वर भगवंत आज जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव अख्खा विश्वामध्ये साजरी करत आहेत। या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज बसवेश्वरांच्या गुणगान बसवेश्वरांच्या गुणगान आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्यांचे गुणगान केलेले आहेत। अनेक भाषातून वचन साहित्य लोकार्पण त्यांनी केलेले आहे। बसवेश्वरांच्या जीवनामध्ये अल्प वेळामध्ये महान कार्य बाहेरचा आवाज जास्त झाले, माझा आवाज कमी झाले। बराच दिवस न बोलल्यामुळं मला जोर लावावा लागतं, म्हणून वातावरण एकदम शांत पाहिजे। जो हळू बोलतो त्यांचा आवाज कान लावून ऐकतो, जो जोरात बोलतो त्याला ऐकूच येत नाही। म्हणून जसं जसं आवाज कमी होणार आहे तसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे।
तर आज विशेष अक्षय तृतीया अण्ण बसवण्णा यांनी या भूतलावरती जगाच्या कल्याणासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आजच्या दिवशी त्यांनी अवतार घेतले होते। त्या मुहूर्तावर आपण आत बसलं, जगाला ज्योती देणारे अण्ण बसवण्णा आम्ही अंधारात बसलो, हे बरं वाटणार नाही म्हणून आमच्या कार्यक्रमासाठी मी बाहेर आलेले नाही आहे आणि तुम्हाला दर्शन देण्यासाठी आम्ही बाहेर आलेले आहोत। कार्यक्रम करून घेणारे तो आहेत, आपल्याला काळजी करायची गरज नाही। ज्यांच्या जीवनामध्ये जे सेवा करायचं आहे त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांना प्रतिफळ मिळणार आहे आणि हे बार बार हे उत्सव होणार नाही, एक कळस चढवायचा आहे। तर सरांनी या ठिकाणी आणि गणपतराव या ठिकाणी त्यांच्या मनोगत व्यक्ती या ठिकाणी केलेले आहे। आदिलाबाद डिस्ट्रिक्ट धर्मापुरी तिथून आलेले आहेत, लातूर डिस्ट्रिक्ट हैदराबादून आपले रेड्डी साहब परिवार के साथ हैदराबादून आलेले आहेत। बघा किती लांब लांब, तेलंगणाहून आलेले आहेत, लिंगप्पा पाटील शहापूरहून आलेले आहेत, शाळगावहून आलेले आहेत। तर त्यांना असं वाटलं तमलूरचे का कमी आहे, तमलूरमध्ये पाऊस पडलेले म्हणून ते आलेले आहे। ते येणार होते, घराचा बाहेर पडावं म्हटलं की पाऊस पडला म्हणून। असो, नंतर तुम्हाला या ठिकाणी बोलणं होते या न होते काही सांगता येत नाही। तर आपल्या तमलूर गावात अनेक बायलेकी आपल्याला सेवा केलेल्या आहे, त्या सगळ्यांना पादुका द्यायचं आहे। पादुका तर त्यांना मिळेल, परंतु सर्व बायलेकी त्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहणं फार गरजेचे आहे, किती का दूर असो। तर धनगर समाज किंवा हटगर समाजाचे जे बायलेकी आहे, प्रत्येक बायलेकी एक कळश घ्यायचा आहे, नारळ ठेवायचा, त्याच्यावर पिवळं कपडा ठेवायचं, हटकर आणि धनगर समाजाचे। आणि एक मुन्नूरवार समाज आहे, त्यांच्यासाठी निळा कलरचा ब्लाउज पीस त्याच्यावरती ठेवायचा आहे। आणि लिंगायत समाजाचे जे भक्त आहेत त्यांना हिरवा कपडा ठेवायचा आहे, हिरवं वस्त्र। अजून एक कोळी समाजाचे जे काय म्हणतात त्यांना, आपला समाज कोळी समाज आहे ना, तर त्यांच्यासाठी लाल कलरचं कपडा ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाउज पीस। अजून काही समाज असेल, कुल्लकडी समाज, लाल, हिरवा, पांढरा, पिवळा। लिंगायत समाजाचं सांगितलं, हां, म्हणजे पांढरा कलरचं आपले कुल्लकडी समाज ब्लाउज पीस। प्रत्येक बायलेकी
लक्षात ठेवा, पांढरं कलर कुल्लकडी समाजाचा आहे, पिवळं कलर धनगर आणि हटकर समाजाचा आहे आणि लाल कलर कोळी समाजाचा आहे आणि निळा कलर केदारपीठाची आहे. फार लांबून जगद्गुरू येवलेत. ते निळा कलरचे मुन्नूरवार समाजाचा आहे आणि हिरवा कपडा आपले लिंगायत समाजाचा आहे. हिरवा कपडा आणि प्रत्येक कपड्याच्या रंगाच्या पाठीमागे एक एक जगद्गुरू वास्तव्य करतात. म्हणून आपल्याला विशेष 2 करलचे जगद्गुरू या ठिकाणी त्यांच्या आगमन होणार आहे असं समजून घेऊ नका, बाकीचे येणार नाही. एक आला तरी सुद्धा 5 जगद्गुरू त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. म्हणून हे आठवण राहते न राहते म्हणून तुम्हाला या ठिकाणी कल्पना देत आहेत. तर अण्ण बसवण्णा, कारण मला ऊर्जा लागते बोलण्यासाठी. अण्ण बसवण्णा त्यांचे व्यक्तित्व ज्या प्रकारे वरटी समाज हे स्वच्छ करणारे समाज आहेत. स्वच्छ करणारे समाज असल्यामुळं त्या समाजाचे 5 रंग झालं का, त्यांनाही सुद्धा फार मोठा सेवा करत आहे म्हणून त्यांनाही सुद्धा हिरवा रंगाचा त्याला प्राधान्य देऊ. कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये, माझा अनुष्ठानाचा कार्यक्रमामध्ये अख्खा गाव त्यांनी स्वच्छ करत होते. तेवढंच नाही, शिवरात्री उत्सवामध्ये सुद्धा प्रत्येक गावाकडे गाव तमाम त्यांनी स्वच्छता राबलेली आहे. म्हणून सर्वात मोठा सेवा आपले विभूतिवार परिवारांचा आहे, वरटी समाजांचा आहे. तर अजून काही समाज उर्वरित असेल तर जे या 5 रंगामध्ये तुम्हाला जे आवडते ते रंग, उर्वरित जे समाज आहे ते रंग तुम्ही धारणा करून तुमच्या कळशाच्या ह्याच्यावर ठेवायचं. या प्रकारे जगद्गुरूचा समोर आपल्याला आडवी पालखी महाराजांचं आम्ही घेऊन येणार आहोत. तर डायरेक्ट गुरुमाऊलीला हनुमान मंदिराकडे घेऊन जायचं. तिथून पल्लक्कीमध्ये बसून त्यांना मठापर्यंत मेन रोड धरून इथंपर्यंत महाराजांना आणायचं. महाराजांनी म्हटले फक्त मेन रोडवरच आम्हाला घेऊन जावा, गावात घेऊन जावा नको मग असं म्हणून त्यांचे विचार आहे. तरीसुद्धा गावामध्ये हनुमान मंदिरपासून आपण इथं शोभायात्रा काढलं तर बरं होईल म्हणून मी विचार करत आहोत. तर हे वेळ बार बार येत नाही, तर एक अनमोल वेळ आहे. तर तुम्हाला म्हणत होतो, अण्ण बसवण्णा बसव कल्याण नगरात, कारण त्यांची आठवण काढणं गरज आहे. बसव कल्याण नगरात इतकं इमानदार त्यांचे व्यवहार होती. तर रात्री 2 दिवा ठेवत होते त्याने. लक्षात घ्या, 1,96,000 भक्तांना दर दिवस प्रसादाचा व्यवस्था करत होते. तेवढं भक्तगण त्या ठिकाणी त्यांच्याकडं वास्तव्य होते. 2 दिवा ठेवले होते. एकाने विचारले 2 दिवा कशाला ठेवला, एक बंद केले की दुसरा लावता, दुसरं चालू केले की हे बंद करता, एकच दिवा ठेवला तर काय होत होते. तर त्यांनी म्हटलं
माझा स्वतःचा कामासाठी माझा दिव्य वेगळा आहे, राजकारोबार व्यवहार ठेवण्यासाठी राजांचा दिवा वेगळा आहे. राजांच्या दिव्याचा उजाडाखाली माझा काम मी करत नाही म्हणून म्हटले. एवढा बारकाईने त्यांचे विचार. आमचा विचार कसा आहे, पहिले सगळ्याच हडप करूत, आपला बाजूला ठेवूत, आपला विचार असा असतो. परंतु बसवण्णांचा विचारधारा बघा, किती पवित्रता त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो. तर अशा हा जो बसवण्णा, त्यांच्या सानिध्यात येणारे जो व्यक्ती स्वतःला विसरत होते. त्या काळामध्ये काही कमी नव्हते. काही लोकांना काही पोटाला मिळत नाही म्हणून बसवण्णाजवळ जाऊन पडत नव्हते. जाऊन मोठे मोठे श्रीमंत लोक त्या काळामध्ये काश्मीर स्वर्ग म्हणत होते. स्वर्ग त्या काळामध्ये स्वर्गाला जायचं असेल तर काश्मीरला जाऊन बघा, स्वर्गाला गेलेले आनंद तुम्हाला लुटता येते म्हणून त्या काळामध्ये म्हणायचं. आणि त्या स्वर्गाचा राजा कोण होते म्हटलं त्या काळामध्ये? महादेव भूपाल. लक्षात घ्या, महादेव भूपाल. त्या राजाला काहीही कमी नाही. गडगंच संपत्त. भारत भूमीचा एक विशेष स्थान, त्या स्थानाचा राजा महादेव भूपाल. त्या भूपालाला, त्या राजाला कळालं एक महान संत आहे. कल्याण नगरामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. ऐकू लागले का सगळे? तर महादेव भूपाल बायकोला सांगितले, राणीला, मी कल्याणला जाणार आहे, परंतु मी राजा होऊन जाणार नाही, प्रजा होऊन बी जाणार नाही, एक कायक जीवी होऊन मी त्या ठिकाणी जाणार नाही. काम करून पोट भरणारा व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी मी जाणार आहे. त्यावेळी ती पत्नी म्हणाली, ती राणी, तसं असेल तर तुमच्या पाऊल कुठं जाणार आहे त्या ठिकाणी पावलाच्या मागे पाऊल माझा राहणार आहे. म्हणून राणी सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण टोटल राजवैभव बाजूला सोडून रात्रोरात्री ते दोघही काश्मीरहून निघालेत. कुठं? तमलूरला नाही, बसव कल्याणाला. कशा करता? बसवण्णाचा ख्याती ऐकून त्यांच्या दर्शन घेण्याकरता, त्यांच्या सानिध्य मिळविण्यासाठी कल्याण नगराला येऊन गावच्या बाहेर एक झोपडी घालून घेतात. उद्योग काय करतात माहिती आहे का? लाकडा फोडून लाकडाचा भारा बांधून कल्याण नगरमध्ये डोक्यावर घेऊन लाकडा घ्यावो, लाकडा लाकडा घ्यावो म्हणून लाकडं विकून आलेले पैसा भत्ता आणून जेवण करत होते.
मी या ठिकाणी राजा आहे नाही, रंक नाही, एक कर्मयोगी आहे. आणि लोकांना कळालं हे काश्मीरचे राजा आहे महादेव भूपाल. यांच्या अवस्था बघा. तर काश्मीरचे लोक हुडकत हुडकत त्या महादेव प्रभूला भेटण्यासाठी आलेत. परंतु महादेव म्हणतो मी महादेव नाही, मारया झालो. मारया म्हणजे विकणारा व्यक्ती. काय विकणारे? लाकडं विकणारा व्यक्ती आहे मी, राजा नाही. मला त्या राजवैभवामध्ये मी आला आनंद लुटले नाही, परंतु अण्ण बसवण्णाचा चरण मला सोडू वाटत नाही, म्हणून असा भावना व्यक्त केली. त्या प्रकारे आज मी वातावरण या ठिकाणी पाहतो. काही मातांना, काही भक्तांना गुरुमाऊलीचा चरण सोडू वाटत नाही, म्हणून तेवढा धावून इथपर्यंत आलेले आहे. त्यांच्या तळमळ आहे, एक भाव आहे. इथं काही कमी नाही. आतापर्यंत कुठल्याही भक्ताजवळ आम्ही अपेक्षा केलेले नाही, करणार बी नाही, हे लक्षात घ्या. आणि आम्ही गेल्यानंतर आप्पा आम्हाला काय म्हणतील. ज्या दिवशी आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, झाल्याबरोबर 4 माणसाला फोन केलो मी. वसंतराव बिरादार साहेब, असाचा प्रोग्राम आहे, आदेश तांदळाचं गरज आहे. आप्पा किती सांगा. कार्यकर्त्याला विचारलं मी, गणपतरावजी विचारलं तुम्हाला किती लागते तांदूळ. कोणी 20 क्विंटल म्हटले, कोणी 21 क्विंटल म्हणे, कोणी काय म्हटलंय. मी म्हटलं 25 क्विंटल तांदूळ लागते. अजून काय असेल तर सांगा आप्पा म्हटले. माझ्याकडून 25 क्विंटल तांदूळ देतो म्हणून म्हटलं. एकमेव व्यक्ती. अजून काय असेल तर सांगा, तुम्ही निवांत राहा, नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. अजून एक व्यक्तीला फोन केला, तर उद्या परवा त्यांनी येणार आहे, आपल्या कार्यकर्त्याला भेटणार आहे. कार्यकर्त्यांचं इच्छा होती लड्डूचा संपूर्ण टोटल त्यांना आपण सोपून टाकू. त्यांनी म्हटले होते आप्पा बांधकामाला घ्या किंवा मंदिरला घ्या किंवा अन्नदानाला घ्या, तुम्ही किती म्हणतं तेवढं आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. मी उगाच सहज म्हटलं 1 लाख रुपये झालं तर बरं होईल. तरीसुद्धा लड्डूचा पूर्ण टोटल खर्च त्यांना देण्यासाठी संकल्प त्यांनी केले. सांगायचं तात्पर्य, एक एक व्यक्ती एक एक मोठा वज्जा उचलणारे भक्त आहे. फक्त आप्पाचा गोष्टी बाहेर पडू दे म्हटलं. आमच्या याच्यामध्ये बसलेली एक व्यक्ती आहे, त्यांनी सांगितले माझा नाव उल्लेख करू नका, म्हणून मला त्यांचं नाव घेता येत नाही. 1 महिना कंटिन्यू कपिलधार सुक्षेत्रामध्ये लागणारे जे रासायन आहे भत्ता, 1 महिन्याचा टोटल खर्च एकच भक्त देतो. आता तुमच्या समोर मी म्हटलं एक व्यक्ती 1 महिन्यासाठी तांदूळ देतात आप्पा, मग कसं करू. ते तांदूळ तुमच्यासाठी 1 वर्षासाठी तुम्हाला होईल, परंतु 1 महिन्याचा खर्च मी देणार आहे. अजून मध्यंतरी काही सेवा करणारे लोक आहेत, सेवा करणारे करत राहतील, परंतु माझा सेवा
रुकावट होणार नाही, परंतु माझा उल्लेख कुठं करायचं नाही, माझं नाव गुप्त ठेवा म्हटले. ह्याच्यामध्ये बसू नये ते माणूस. मजबुरी आहे, त्यांच्या या ठिकाणी सत्कार बी मी करू शकत नाही. माझं वचन त्यांनी घेतलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल मी गरीब महाराज नाही, आलं का? तुमच्या परीक्षा घेऊ लागलो, आला का लक्षात? हे कुठं पळतात, कसं पळतात बघूत. 60 लाखाचा गाडी एकमेव व्यक्ती देतो, आम्हाला काही कमी पडते मला सांगा? 60 लाखाची गाडी येते, कमी नाही. आमचे हे तळमळ आतापर्यंत जे आम्ही धावपळ केलेले आहे, सर्वत्र आम्ही धावपळ करून वृक्ष लावलेले आहे. लक्षात आलं का? आम्ही वृक्ष लावलेले आहे. लिंगप्पा पटेल म्हणायचं, किती फिरता आप्पा तुम्ही, जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत सगळीकडे वृक्ष लावू, आता बसून फळ खाऊ. आलं का लक्षात? झाडच लावले नाही, आता फळ खायला निघाले, कुठं निघते? म्हणून काय जवळ आहे का बघा हे बाबू अप्पा, धर्मापुरी, आदिलाबाद डिस्ट्रिक्टचे पलीकडे धर्मापुरी, तिथून आलेले. फक्त मेसेज बघून अमृत कुंभ मध्ये मेसेज, आप्पा येणार आहे, आप्पा येणार आहे. हे तळमळ. ज्या दिवशी आम्ही दवाखान्यातून बाहेर पडत होतो, सगळं पेशंटला, माझ्याकडे भरपूर फळ जमा झाले होते, सगळं पेशंटला एक 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 देत. तुम्ही पेशंट की काय म्हणून म्हणलं सगळे. आता तुम्ही आता झोपून होत्या, आता सगळ्याला तुम्ही देऊ लागला प्रसाद. डॉक्टर बी परेशान. डॉक्टर म्हटले, तुमचा एक नया पैसा आम्हाला लागणार नाही अप्पा, तुमचं सेवा घडलेली आमचं मोठी गोष्ट. ज्या भगवतीमध्ये एक पेशंट ऍडमिट होते, मला माहिती नाही, आणि त्या पेशंटला बी माहित नाही आप्पा या ठिकाणीचा आहे म्हणून. ते लमाणी समाजाचा जो सुधाकर लमाणी चव्हाण, ज्या दिवशी मी इथं आलो होतो त्या दिवशी ते पेशंट त्यांनी घेऊन आले. आप्पा दवाखान्यातूनच घेऊन आलो, तुमच्या दर्शन होणे गेले. झाले काय? पुष्कळ ट्रीटमेंट केले. माय बोलल्यामुळं मला थोडं आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये 5 दिवस न झोपता माझा सेवा केलेले सुप्रिया ताई या ठिकाणी आले की काय की मला माहिती, तर आलेले आहेत. तर त्यांनी तुमचा या सगळ्यांचा सेवा बघून 11 तोळा चांदी या ठिकाणी अर्पण करतो म्हणून 5 दिवस निरंतर जागरण करून माझा सेवा बी केलेले आहे. तर 11 तोळा चांदी देतो म्हणून सुद्धा या ठिकाणी संकल्प बाळगलेले. आणि रेड्डी साहेब हे 2 परिवार, त्यांच्या घरी मी 2-3 वेळ वास्तव्य केलेले आहे. त्यांची हिस्ट्री सांगत बसत नाही. तर अचानक त्यांच्या उपस्थिती गुरुमाऊली येणार आहे, दर्शन लावणार आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी आलेत. तर मी वजन पाहिलो परवा, 1 किलो कमी झालो, जास्त काय नाही, 1 किलो कमी, 70 किलो माझं वजन आहे. माझ्या आरोग्याच्या दृष्टीने एक माताजी आज एक मोठा सेवा आमचं केलेले आहे. केरूरचे सुभाष अरुणाताई आष्टे, त्याने गुजराती गीर गाय, 1 लाखाचा गुजराती गीर गाय आणून या ठिकाणी बांधलेले आहे. आप्पाला दूध व्हावे आणि तूप व्हावे. दूध, तूप, दही, ताक
4-4 लिटर दूध देणाऱ्या गायी आज आणून माताजी या ठिकाणी बांधलेले आहे. तर त्या आष्टे परिवारांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. आम्ही मोबाईलमध्ये सूचना दिले होते. काय सूचना होतं त्याच्यामध्ये मत व्यक्त करायचं होतं. माऊली आतच बसून राहावे किंवा आठवड्याला 1 दिवस यावे किंवा 4 दिवसाला यावे किंवा दर दिवसाला यावे. अशा प्रकारे आम्ही प्रश्न केले होते. त्या प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी बसलेले लोकांनी या ठिकाणी द्यायचं आहे. दर दिवस तुम्हाला दर्शन द्यावा किंवा आठवड्याला 1 दिवस द्यावा किंवा 4 तारीखलाच उठावा. तर आपल्या मेसेजमध्ये असं होतं, दर दिवस गुरुमाऊलीचा दर्शन झालं तर बरं होईल म्हणून बरेचसे लोक मत व्यक्त केलेले आहे. तर सायंकाळी बाहेरगावचे भक्त मंडळी या ठिकाणी येऊ शकत नाही, परंतु आपला प्रवचन मात्र ते बसले ठिकाणी ऐकू शकतात. त्याकरता दर दिवस 8 वाजता संध्याकाळी या ठिकाणी प्रवचन होतील. त्या प्रवचनाच्या आम्ही यायच्या अगोदर तुम्ही शिवपाठ करा. शिवपाठाच्या नंतर तदनंतर आम्ही इथे येऊन एक 15-20 मिनिट किंवा अर्धा तास या ठिकाणी डेली प्रवचन करणार आहे. या प्रवचनाचा अवश्य लाभ घ्या. भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्यं चन्द्र तार
मरुद्भाति वेद शाखोपशोभितः शास्त्रपुष्प समाकीर्ण विद्वद्भ्रमर संयुतः स्मरता भाव निर्मलता पुनीता प्रेम संचरिता नमिता श्रय सुरराधा सुमनता शरणो जन प्रीता श्री गुरु श्री
सोवे ओवाळू गुरुला आरती गुरुला आरती लावणे पंच प्राण ज्योती ओवाळू ओवाळू तू तारक सद्गुरु मूर्ती सद्गुरु मूर्ती पातीत बहुजन उद्धर जीव ओवाळू ओवाळू करी दया कृपेचे छाया भवभया श्रेष्ठ गुरुराया प्रेमे ओवाळी नाही काया तव पदे गुरुलिंगा जंगम सेवा जंगम सेवा आस्वधर्मा पुला ठेवा हरिहरा हरिहरायणी सुरसरा मार्ग दुसरा नसेचे पाता मानवाने श्रेष्ठ गुरु जगताला ओवाळू ओवाळू गुरुराज भक्त जन गाज राखी ममलाज मी शरणा माने विश्वनाथ देना ओवाळू 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 गुरुलारती गुरुलारती लावणे पंच प्राण ज्योती ओवाळू ओवाळू जय जय कर पुर गवरा शिवाला निळकंठ नाम करू आरती शिवाला नीलकंठ राम जाणा योगी म्हणून पूजती शंभो महादेवाला शंभो महादेवाला करू आरती शिवाला नीलकंठ नाम झाला
सन्यः तेः लोका महिमान्यः सचन्त यत्र पूर्वे साध्वः सन्त देवः इति वेदोक्तमान्दार पुष्पाञ्जलि समर्पयामि। साम्बजय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय।